नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार, म्हणूनच मी देवीला नैवेद्य म्हणून सुमधुर अशी बासुंदी बनवणार आहे। बासुंदी करायची म्हटलं की खूप वेळ दूध आटवून बनवावी लागते, पण आज आपण दूध न आटवता कमी वेळात अगदी साध्या सोप्या पद्धतीत इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला अशी जाड तळ असलेली पसरट कढई घ्यायची आहे आणि या कढईत मी 1 लिटर फुल पॅट वाला म्हशीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे। मी आधीच हे दूध गरम करायला ठेवलेलं होतं। गॅस कमी होता, आता मी तो गॅस फास्ट करून घेतलेला आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण ही जी वर साई आले ती मिक्स करून घेऊया दुधात। आणि दूध ढवळण्यासाठी आपल्याला असं हे उलटनच घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला तळापासून दूध ढवळता येतं। अशा प्रकारे आपण हे सर्व दूध ढवळून सर्व साई एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे दुधात। आणि अशी जाड तळ असलेली कढई घेतली की किंवा कोणतेही भांडे घेतले की ते बासुंदी अशी करपत नाही। ही कढईची साई सर्व मी दुधामध्ये मिक्स करून घेतली। आता आपण ही कढई दुसऱ्या गॅसवर मंद गॅसवर ठेवूयात। आता आपण ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवूयात। मध्ये मध्ये आपल्याला दुसऱ्या गॅसवर जे आपण दूध ठेवलेलं आहे ते ढवळत राहायचं आहे आणि त्याची जी साई काढून दुधात मिक्स करून घ्यायची। आता या गॅसवर आपण छोटी कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। कढई गरम करून आपण गॅस कमी केलाय आणि यात थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत मी। काजू, बदाम आणि पिस्ता थोडे घेतलेत आणि चारोळी घेतलेत। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत आणि बासुंदीमध्ये सहसा ड्रायफ्रुट्स नसतात, पण आम्हाला आवडतात असं थोडे थोडे मध्ये मध्ये क्रंची लागते म्हणून। आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स थोडेसे मंद गॅसवर तुपावर परतून घ्यायचे। थोडंसं ते जरा मॉइश्चर असतं त्यांच्यामध्ये, म्हणून थोडेसे असे परतून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स परतून झाले ते मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये। कढईत जे आपलं थोडंसं साजूक तूप राहिलेलं आहे त्यातच आपण हे बाजूला दूध ठेवलेलं आहे त्यातलं 1 कप भर दूध घ्यायचंय। आणि दुधात आपल्याला ही मिल्क पावडर घालायची। ही अर्धा कप मिल्क पावडर आहे। 10 रुपयाचे जे पाउच भेटतात ते मी 2 पाउच आणलेले आहेत। आणि आता हे दूध आणि मिल्क पावडर आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे। हे शिजवल्यावर खवा तयार होतो। तुम्ही जर मिल्क पावडर नसेल तर तयार खवा पण आणून घालू शकता बासुंदीमध्ये। हे आपल्याला गुठळ्या मोडत मोडत शिजवून घ्यायचंय। 3-4 मिनिटं आपण लो टू मीडियम गॅसवर मिल्क पावडर आणि दूध चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि ते सतत मिक्स करून घेऊन शिजवलंय। आता आपला खवा तयार झालेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया, थंड झाल्यावर अजून घट्ट होईल। आता आपण इथे दुसरा पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला 1 कप साखर अशी पसरवून घालायची आहे। गॅस कमी करायचा आहे। आता आपल्याला ह्या साखरेचं कॅरमल तयार करायचं आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पसरवून अशीच थोडा वेळ मंद गॅसवर ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला अजून पण हलवायचं वगैरे नाहीये, तसंच ठेवायचंय। इथे तुम्ही बघू शकता कॅरमेल व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या साखरेचं। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। साखरेचे थोडे कण राहिलेले आहेत ते पण होतील मिक्स परतून घेतल्यामुळे।
आपलं कॅरमेल पण तयार झालेलं आहे. आता आपण हे पॅन बाजूला काढूयात. आता आपण परत हे दुधाचं पातेले इकडे गॅसवर घेतलेलं आहे. त्यात आपल्याला हे कॅरमेल घालायचंय. कॅरमेल घातल्यावर तुम्ही बघू शकता एकदम दूध फसफसून वरती आलेलं आहे. त्याच्या गुठळ्या बांधतात, त्याच्यामुळे ते पटकन विरघळणार नाही. सर्व कॅरमेल मी दुधात घातलेलं आहे. ते बघा तुम्ही असं घट्ट झालेलं आहे. त्यात आपण मिक्स करून घेऊयात. मंद गॅसवर आता आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे ते दुधात पूर्णपणे विरघळेल. साखर पटकन विरघळते, पण कॅरमेल पटकन विरघळत नाही. कॅरमेल चांगला आपण दुधात विरघळवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे कॅरमेलमुळे. त्यामुळे आपल्याला कोणताही वेगळा कलर किंवा केशर घालावं लागत नाही. आता आपण हा जो मिल्क पावडरचा खवा केला होता तो घालायचा आहे. खवा आता आपण चांगला दुधात मिक्स करून घेऊया. तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले तर तुम्ही अशी इन्स्टंट बासुंदी बनवू शकता. कारण आपली पारंपरिक बासुंदी आहे जी दूध आटवून बनवतो आपण, त्याला खूप वेळ लागतो. आणि ह्या बासुंदीची चव अगदी त्या बासुंदी सारखीच लागते. पारंपरिक पद्धतीने दूध आटवून बासुंदी कशी करायची त्या बासुंदीची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. खवा आपला चांगला मिक्स झालेला आहे. ऑलमोस्ट आपली बासुंदी तयार झालेली आहे. थोडेसे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आणि गॅस बंद करायचा आहे. वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घेऊया वेलची पावडर. आणि आता आपली बासुंदी तयार झालेली आहे. आता ही बासुंदी आपण थंड करून घेऊयात. आपली बासुंदी आपण रूम टेम्परेचरवर गार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी दाटसर झालेली आहे. तासभर जर आपण फ्रीज मध्ये ठेवली तर ह्याच्यापेक्षा जास्त दाट होते. आणि बासुंदी ही एवढीच दाट असते, ह्याच्यापेक्षा दाट केली तर ती रबडी होते. तुम्हीही तुमच्याकडे असं स्पेशल दिवशी या पद्धतीने बासुंदी बनवा. कारण बाहेर बासुंदी जर आणायला गेलात तर खूप महाग भेटते आणि आपण घरी बनवली तर अगदी कमी खर्चात बासुंदी होते. आणि बनवली की मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.